हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर चला तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉगचा विषय असा आहे ना की बोलण्यासारखं खूप काही आहे. कुठून सुरुवात करावी आणि कुठून नाही ते कळत नाही, असं होऊन जातं ना. असं आपल्या सगळ्यांसोबतच कधीतरी होत असतं की असं आहे ना, डोक्यात असा विचारांचा खूप गुंता होतो. असं केल्याने असं झालं तर, असं केल्याने असं होईल, आता इथे काय करावं, इथे आपण काय निर्णय घेतला पाहिजे, काय विचार केला पाहिजे, अशा असंख्य प्रश्न पडतात. आणि आता रस्ता कसा अखंड रस्ता आहे, तुम्ही रस्त्याने चालत राहा, रस्ता अखंड चालतच राहतो. त्याप्रमाणे मनातले विचारांचं चक्र पण आहे ना, अथांगपणे चालतच राहतं, थांबतच नाही. पण अशा वेळेला आहे ना, आपण एकटं राहण्यापेक्षा चार चौघांमध्ये राहावं, थोडेसे गाणे ऐकावे, टी व्ही बघावा, करमणुकीच्या वेगवेगळ्या साधनांचा वापर करावा, हा नक्कीच बेस्ट पर्याय आहे. आणि त्याशिवाय देवाचं एखादं पुस्तक वाचावं, ओम नमः शिवायचा जप करावा, योगा करावे. हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या आपल्या मनाला एक नवीन ऊर्जा देतात आणि मनात चाललेले विचारांचं चक्र पण थांबवतात. कसं आहे, वेळ वेळ ही प्रत्येकावर येत असते, पण आपल्यावर ज्यावेळेस वेळ येते ना, त्यावेळेस आपल्या मदतीला कोणी धावून येईलच असं नाही. आणि त्याच्यामुळे आलेल्या प्रसंगाला, आलेल्या संकटाला आपल्याला एकट्याला सामोरं जायचं आहे, तर मग कशालाच ना रडत दुखत खूपच त्या गोष्टीला सामोरं जायचं. जो काही प्रसंग आला आहे, जे काही आयुष्यात टेन्शन आहे, त्याला हसत मुखाने सामोरं जाऊ. आता काय, सगळेच बरे वाईट प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. कोण असं आहे की त्याला दुःख नाही, टेन्शन नाही. कोणाला मुलाबाळांचं दुःख आहे, कोणाला मुलाबाळांचं टेन्शन, त्यांच्या करिअरचं टेन्शन, त्याच्या लग्नाचं टेन्शन, असं आहे. अनंक्य, एकदम असंख्य प्रकारचं टेन्शन हे प्रत्येकालाच असतं. प्रत्येकच जण चिंतामध्ये हरवलेला असतो. पण यातून बाहेर पडायचा एकच मार्ग आहे, स्वामी समर्थांचा जप करावा. स्वामी समर्थ तुम्हाला नक्कीच एक चांगली दिशा दाखवतील, तुमच्या भरकटलेल्या आरोग्याला, आयुष्याला स्थिर करतील. मनापासून स्वामी समर्थांचा जप करा. स्वतःला चांगल्या करमणुकीच्या काही साधनांमध्ये किंवा स्वतःला नेहमी बिझी ठेवा. आपलं आयुष्य आनंदी करण्याचा प्रयत्न करा. तर चला, श्री स्वामी